नमस्कार मंडळी, सायद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, घरी मारळला आलोय आणि आज मारळला आमच्याकडे येणार आहे पालखी, ग्रामदैवताची पालखी, केदारलिंगाची पालखी. केदारलिंग, गणिन, जुगाई, विठलाई आणि वारदा अशी 5 देवतांची पालखी असते आमच्याकडे मारळची गावाची. तर ती पालखी आज येणार आहे आमच्या घरी. आणि तुम्ही हे घर पाहताय, आमचं जुनं घर आहे. ॲक्च्युली यावर्षी घरकुल आलंय. यावर्षीची पालखी शेवटची असणार आहे. नंतर मग पालखी आल्यानंतर गेल्यानंतर घर बांधायला सुरुवात करणार. तोपर्यंत म्हणजे माझ्यासोबत राहा, आपण पालखी बघूया. मारळ गावची पालखी, आमच्या गावातली पालखी बघूया आणि पालखीचं दर्शन घेऊया. तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये राहा, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की पालखी आपल्या घरी आहे. तर चला बघूया पालखीची तयारी कशी चालू आहे. ती पालखी येण्यासाठी रांगोळी वगैरे काढता येते बघा. ती प्राचीसुद्धा काढते बघा आमच्या रांगोळी. मस्त प्राची बघा रांगोळी काढते. तिकडे सलोनी सुद्धा होती. सलोनी कुठे गेली? हे सगळे आमचे बंधुराजे उभे आहेत. आभे आहे, रोशी आहे, संदीप आहे, जय पण आहे बघा. जय. तर म्हणजे असं बघा, हे असं घर आहे आमचं जुनं. तिथपासून त्यापासून बघा हा कोपऱ्यापर्यंत मातीची भिंती आहेत. कौलारू घर आहे पूर्ण. ओंकार उभा आहे बघा समोर दरवाजामध्ये. आमच्या अंकु दिदी पण आलेली आहे बघा. प्राची रांगोळी काढते. तात्या पण आहे. हे बघा असं घर आहे. तो तिथं आमचा देवारा असं असणार आहे. तुम्हाला बाहेरून थोडंसं दाखवतो. पूर्ण असं घर आहे आणि हे जुनं आहे, आजोबांच्या काळातलं घर आहे. कृष्ण मंदिर आहे आणि कृष्ण मंदिरच्या एक्झॅक्ट बरोबर बाजूला आमचं घर आहे. पप्पा पण इथे बसलेत खुर्चीवरती, काहीतरी करतायत पप्पा. काय इकडं चालू आहे? आणि इकडं सगळं भाजी वाटाणे वगैरे सगळे सोलत आहेत. आई आहे, सलोनी, रिया आणि जेवण इकडं चालू आहे. हे आमचं किचन बघा. आता घर बांधल्यानंतर मग हे किचन आम्ही सुधारणार. तोपर्यंत हे किचन बघा कसं आहे. तर म्हणजे हा बघा पाठीमागचा व्ह्यू बघा कसा आहे. पाठीमागचा व्ह्यू आहे हा आमच्या घरचा. असं कौलारू पूर्ण माकडाने अक्षरशः हैराण केलं होतं. हा इथं आंब्याचं झाड तोडलेलं आता मोठं, घरासाठी त्रास होत होता आणि त्या झाडावरून उड्या मारायची ना माकडं कौलावरती. ते अक्षरशः हैराण करून टाकलं बघा. एक कोण्या बोलतात त्या जास्त कोण्या, तो कोण्या बघा. एक कोण्या सरळ नाही, सरळ कौलं सरळ नाही, सगळं तोडफोड केली आहे बघ. तात्यांच्या घरावर पण बघा कसे आहेत. आणि हा आमचा पहिला वाडा आहे जुना. याच्या पाठीमागे एक फणस आहे, कापा फणस आमच्या हातीने लावलेला. एक नंबर फणस आहे कापा फणस. कधीतरी तुम्हाला तो कापा फणसाचा म्हणून व्हिडिओ करून दाखवतो. आणि हा असा वाडा आहे. आणि ह्या वाड्यामध्ये आमचा हा रेडे बांधायचा, गुरं बांधायचा जो वाडा, ह्या वाड्यामध्ये नंतर आता पप्पांना आई सर्व आम्ही इथे शिफ्ट होणार. नंतर वरती सगळे एकांना सगळं पॅकिंग करायला लागणार आहे घर बांधायच्या वेळेस. हे चिरा वगैरे आहे आणलेला. अरे अरे कुठे गेले? तात्या पण आला बघा. घरातून सगळं बघून आला. तयारी काय झाली पालखीची. आणि 5 घरामध्ये सगळ्यांची तयारी बघून आलो. काय पालखी तयारी चालली होती. आणि तात्याने जे घर बांधले ना तिथे काल संध्याकाळी पालखी आली. तर किती वाजेपर्यंत पालखी आली होती? पालखी 7:30 पावणेटला. 7:30 पावणे. तात्यानं पालखी अगोदर घेऊन मोकळा आला. म्हणजे कसं मोठ्या घरात पालखी येईल तेव्हा आपलं सगळ्यांच्या मी पालखी अगोदर घेऊन टाक. अगोदर पालखी घेऊन ठेवलं. आज देव उठून आलाय. पवारांचं घर झालं. आता मादग्यांचं घर होईल. नंतर वैभव वगैरे असं करून मग बारको त्याचा नंतर मग हे घर करून जाईल. तर चला मंडळी व्हिडिओमध्ये राहा. पालखी बघा येते. ताशांचा आवाज येतो का बघा तुम्हाला? म्हणजे मोत करते. ते मोतचं भांडबा कसं वापरला नाही रे ना. कप आहे पाठीमाग बघा. प्राची आणि सलोनी रांगोळी कशी काढते म्हणजे पालखीची रांगोळी काढायला लागते पालखीची बसवायसाठी. आणि ह्याच्यानंतर मग वरती ते कपडा वगैरे टाकायला लागतो. अभ्या इथं पाय काढ यासाठी. काय आमच्या इथं झाले रांगोळी करण्यानं. प्राची आता नेवरी यायची इथं काढते. नेवरी यायची पण गडबड चालू आहे कारण सकाळी जरा लवकर येणार ना. जेवण करून हे करायचं आहे सगळं. हो नाही नमस्कार. हे चाकरमाने आले. तर म्हणजे कसं आहे माहिती आहे, आमच्याकडं देवाला नैवेद्य करायला लागतो. म्हणजे वरण भात वगैरे
गोडाचं काहीतरी असतं, असं सर्व नैवेद्य करायला लागतं. देवाला असतात 5 नैवेद्य पालखीला. एक ढोलाचा नैवेद्य असतो आणि एक नेशानाचा नैवेद्य असतो, असे नैवेद्य असतात. आणि ते नैवेद्य बनवण्यासाठी म्हणून जरा घरच्यांची सगळं गडबड असते. जेवण पूर्ण करायचं असतं ना, पापड लोणचं वगैरे सगळं बनवायचं असतं त्यासाठी. आणि हे आब्या इकडे बघा कसं हे करतोय. रांगोळी काढून झाली पण त्याच्यावरतीच करतोय का काय समजत नाही. पण आब्या रांगोळी तर काढतोय. आब्याला सांगितलं पाय काढ, इथं पाय काढ, चरण. हां अण्णा कुठं आहे पालखी? मादग्यांची येत आहे. हां हे बघा सलोनी काढते पाय बघा. हा सलोनी निशाणी ठेवायला त्या कोपऱ्यात काढ. पप्पा उभे आहेत ना, बाबा उभे आहेत तिथं काढ समोर. हा इथं काढ, इथे फार इकडच्या साईडला. हा इथं काढ. हा ते निशाणी ठेवायसाठी काढायचं आहे रांगोळी बघा. तिथे निशाण ठेवली जाईल. आणि इथं पाय काढायसाठी बघा सलोनीनं मस्त केला नाही आयडिया. वा. तर म्हणजे तोपर्यंत इथं सर्वांनी वैभवनी तात्याने वगैरे काय काय तयारी केला नाही ती बघूया. इकडं सुद्धा तयारी मार्फतीची ती पण येणार आहे. इकडं तयारी काय चालू आहे. इकडं मोद बघा कसे आहेत मस्तपैकी कपाचीच केले. आणि मयूर बघा काय करतोय. हा मस्तच मयूर काम करतोय. काकीचं इकडे भाजीची तयारी करते. चला पालखीला मादग्यांकडे आले. आता काय 2 घरं राहिली फक्त वैभवकडे येईल आता. चला तोपर्यंत वैभवची तर काय तयारी चालू आहे तुमच्या. नमस्कार. मग तुम्ही कधी आलात? बस हो काय तयारी चालू आहे, झाली काय? वा हे बघा मस्तपैकी पालखीची बघा कशी रांगोळी वगैरे काढून झाले. झाली तयारी झाली. अजून 10 देव पूजतोय बघा. हा देव पूजायचा अजून. याला पालखी येते जवळ. 2 घरं राहिलेत फक्त. आत्याच्या इकडे पण बघा इकडे नैवेद्याचं काम चालू आहे. आता काय केलंय बनवलंय झालं. काकी पण भाजी वाटाणा बटाटा. मी मागाशी बोललो ना म्हणजे तात्याने काकीने पालखी अगोदर घेतलेली आहे. कारण का आता ते फ्री झाले सगळीकडं. आता नैवेद्य काय तयारी झाली तो कसा येतो हे बघण्यासाठी तात्याने काकी आता फ्री आहेत पूर्ण. हां सोल बटाट्याची भाजी आहे. वा मस्त. पुऱ्या पुरणपोळ्या पण आहेत. वा चला एक घर राहिलं आता पालखी येईल. हा प्रसाद आहे ना हा तयार करून ठेवला आहे. आमच्याकडं प्रसाद वाटायसाठी ते प्लेटची काही गरज नाही. प्रत्येकाकडे पिशवी असतात. असंच एक घमेलं घेऊन जायचं आणि प्रत्येकाच्या पिशव्यातनं एक मोठासे द्यायचे. असा प्रसाद बनवला. आणि हा आमचा पहलवान बघा कसा सजतोय. हे झाली तयारी. होय तयारी झाली काय. पालखी आहे ना देवबाप्पा आहे ना. म्हणजे यावेळेस कसं आहे म्हणजे आमच्याकडं जेव्हा लहान मुलं असतं पहिल्यांदा त्यावेळेस नंतर पालखी येऊन गेल्यानंतर खेळ येतात. आणि खेळ्याने मग यांना नाचवायचं खेळवायचं खेळामध्ये अशी प्रथा आहे. तर नंतर म्हणजे तुम्हाला दाखवतो खेळ आल्यानंतर याला कसा खेळ होतील. आणि याचं नाव काय माहिती आहे? काय नाव? विश्वम. विश्वम हे बघा. हाय मलिंग स्टाईल सचिन तेंडुलकर. डोळे बघ. हाय विश्वम. तयारी झाली. देवबाप्पा येते बघ. ढोल असतोय. ढोल असते ना. है ना असला. वा प्राची नेवऱ्याची इथं पण मस्तपैकी बघा पालखीसाठी करणार रांगोळी काढते. आणि शेटची तयारी झाली का माहीत नाही. साहेबांनो तयारी झाली काय नेवऱ्यावरून? हां तर म्हणजे मादग्यांची ते संतोषाचे त्याने बारक्यापूचे ते पालखी आली. आता इथून पालखी जाणार परत खाली मादग्यांचं इथे एक घर आहे अरुण तात्याचं आणि आदाचं वगैरे. मग त्यांच्याकडे जाईल आणि मग तिथून मग इथे वैभवकडे येईल. वैभवचं घर घेईल. अशी घर घेत खाली मग जाईल. आणि आज मला वाटतं धनगरवाडी वगैरे करणार आहे पालखी. प्रसाद वाटतं बघा असं. चला पालखी आली.
वैभवच्या इथून पालखी आता बारखवातेच्या इथे जाणार आणि मग तिथं आपल्याकडे आता बारखवातेच्या इथे येते पालखी. या वर्षीची वारसाळ मंडळी संदेशकडे आहे. तर म्हणजे आता बारखवात्याकडे सुद्धा झाले बघा, सर्व गाराण्यासाठी उभे आहेत. गाराणं होत असेल, पूजा वगैरे झाली. आता तिथून लगेच आपल्या इथे येईल पालखी. तर चला तयार राहा पालखी घ्यायसाठी. हुरा रे हुरा, आमच्या केदारलिंग देवाचा सोन्याचा तुरा. पाठीत जाऊ जरा मागेच या, मागेच घ्या जरा. हा शिवर. चला मंडळी आता पूजा करून घेऊया आपण. पूजा करतो मी नाही देवाच्या डोळ्याला पाणी लाव. एक खाली ठेव पाचली बाजूला घे.
कुठे पहिला पूजा करताना भारत कर भारत जा घरी येऊ नका तुझी गोटी कर भूक लागली आता येतील ते पहिले ते पोरग्याला पाया पड पैसे बघ तर म्हणजे पूजा वगैरे झाली. आता संदीप पण पूजा करतोय. संदीपच्या इथं पूजा आणि खेळे जे आले ते वैभवच्या इथं आले ना. वैभवच्या ज्या मुलाला आहे ना बारका छोटा मुलगा वैभवचा, तर त्याला आज खेळवणार खेळ म्हणजे नाचवलं जातं खेळांकडून. तर त्यासाठी आपण जाऊया, दाखवतो तुम्हाला त्याला कसं खेळवतं. तर म्हणजे आता वैभवच्या मुलाला ह्याला खेळवतील. आता खेळ्यामध्ये खेळवलं जातं आणि त्याला खेळवल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचं एक जे गाणं आहे ते गाणं त्यावेळेस गायलं जातं. म्हणजे झोपला
मुलाला खेळवल्यानंतर त्यांची पाठवणी दक्षिणा करणं हे दक्षिणा करावंच लागतं. त्यांना असं एक प्रथाच आहे ती पहिल्यापासून. त्याची दक्षिणा केलं की ते आपल्या हातामध्ये मुलाला आपल्या देतात. झोपला मस्त झोपला बघा. देत काका, तुम्ही मला यांना 20 रुपये द्या ना. हा याने माझ्या तिथे ना 2 मुख्य मालांवर पाठवले. कशा रे मुख्य मारल्या माझ्या खिशातले 20 रुपये. त्यांचे पैसे तुझ्याकडे आहेत ना. 20-20 रुपये दे. हा त्यांना. हा ठीक आहे. भांडणं करतात ना. हा भांडणं नको करू. हे ह्या म्हणतो मला सगळे गवळणी आणि पैसे देतात, आमच्याकडं कोण बघितच नाही, आम्हाला कोण देतच नाही हा म्हणतो. मग म्हणून त्यांना 20-20 रुपये दिलेले. म्हटलं परतवून तर सगळे गवळीनाच देतात पैसे. तर मंडळी मस्त की पूजा वगैरे झाली आणि खेळे पण येऊन गेले. वैभवच्या मुलाला पण जे नाचवलं आणि खेळण्यामध्ये ते पण तुम्हाला दाखवलं. मंडळी आता थोडंसं जेवूया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन तर घंटीचं बटन आहे दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मंडळी पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय.